काय माहिती आहे आपल्याकडे? बाब अशी आहे की हा हायवे अतिशय रहदारीचा आहे. एकूणच त्याला अवेअरनेस लोकांना जशी नियमाची कायद्याची माहिती देण्याची अधिक गरज आहे. कुठेतरी थोडं जास्त अंतर चालावं लागेल म्हणून शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न केला आणि हा अपघात झाला. दुर्दैवी अपघात. ऑन द स्पॉट 11 लोक गेले, नंतर आता 2 गेले. अन्य जे सुद्धा ट्रीटमेंट घेत आहेत त्यांच्याविषयी मला शंका आहे. वेदांत मेडिकल कॉलेजचे प्रमुख डॉक्टर माने यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ट्रीटमेंट चालू ठेवलेली. माननीय खासदार सावरा, जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, ज्यांच्याकडे जबाबदारी कलेक्टर आणि सीईओ म्हणून आहे, त्या रानडे साहेब, SP यतीन देशमुखजी आणि अन्य सर्व यंत्रणा, शासकीय यंत्रणा अतिशय आपलेपणाच्या भावनेतून त्या ठिकाणी सक्रिय झालेले. आता 13 बॉड्यांचे पोस्टमॉर्टम करण्याकरता जिल्ह्यातल्या इतर हॉस्पिटलमधले डॉक्टर सुद्धा आलेले. तर म्हणजे भयावही परिस्थिती. ज्यांचे चेहरे बघितले, लहान मुलं, लहान मुली, म्हणजे माणसं जन्मता निसर्गरित्या मेलेली काही वाटत नाही, परंतु अशा प्रकारे अपघाताने गेल्यानंतर त्यातनाच होतो. शासकीय काही मदत माननीय मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत जाहीर केलेली आहे. आता हे जे जखमी आहेत त्यांचा शेवटपर्यंत खर्च सरकार करेल आणि हे बरे झाल्यानंतर सुद्धा त्यांची देखभाल शासनाच्या वतीने केली.